Standard 6 Mathematics, Chapter number 40 Banks and Simple Interest, Part number 1 Banks. Children, you always see many offices around you. मुलांनो, तुमच्या आसपास अनेक कार्यालय तुम्ही नेहमीच पाहत असतात. This picture is also of such an office. Tell me, what is this picture? हे चित्र सुद्धा अशाच एका कार्यालयाचे आहे. सांगा बरं, हे चित्र कशाचे आहे? ऑफ द बँक, बँकेचे. एक्झॅक्टली. दिस पिक्चर शोज द बँक ऑफिस. बरोबर, या चित्रात बँकेचे कार्यालय दाखवले आहे. व्हॉट वर्क इज डन इन दिस ऑफिस? या कार्यालयात कोणते काम केले जाते? मनी एक्सचेंज मीन्स फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर मेड इन द बँक. पैशांची देवाणघेवाण म्हणजेच आर्थिक व्यवहार केले जातात. दॅट्स राईट. अगदी बरोबर. द प्लेस ऑफ मनी इज व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर डेली लाईफ टुडे. आजच्या आपल्या दैनंदिन व्यवहारात पैशाचं स्थान फार महत्वपूर्ण असतं. यू हॅव टू यूज मनी टू मीट युअर नीड्स. आपल्याला आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांचा उपयोग करावा लागतो. एव्हरीवन वॉन्ट्स देअर मनी टू बी सेफ and they want to increase the amount of money they have. आपला हा पैसा सुरक्षित राहावा अशी सर्वांची इच्छा असते. तसेच आपल्या जवळ असलेल्या पैशात वाढ व्हावी हेही वाटत असतं. Banks are an important medium for making money transactions safe and transparent. पैशाचा व्यवहार सुरक्षित व पारदर्शी होण्यासाठी बँक हे एक महत्त्वाचे माध्यम आहे. We will now learn about this bank and its transactions. अशा या बँकेची व तिच्या व्यवहारांची माहिती आता आपण घेणार आहोत. A bank is a government recognized institution that deals with money. बँक ही पैशांचे व्यवहार करणारी एक सरकार मान्य संस्था आहे. फायनान्स मीन्स मनी. मनी, हेन्स इट इज कॉल्ड अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. वित्त म्हणजे पैसा. ती पैशांचे व्यवहार करत असते, म्हणून तिला वित्तीय संस्था असे म्हणतात. ऑल अराउंड यू वी सी पीपल डुईंग डिफरंट जॉब्स, सर्व्हिस, वेज. आपल्या आजूबाजूला आपल्याला वेगवेगळे व्यवसाय करणारे, नोकरी करणारे, मजुरी करणारे लोक दिसतात. ऑल दीज पीपल मेक मनी बाय वर्किंग हार्ड अँड दिस मनी शुड बी स्पेंट केअरफुली बाय ऑल. हे सर्व लोक मेहनत करून पैसा कमावतात आणि हा पैसा सर्वांनी काळजीपूर्वक खर्च केला पाहिजे. We save money for future needs such as. आपण भविष्यामधील गरजांसाठी पैशांची बचत करतो, म्हणजेच चिल्ड्रन एज्युकेशन, मुलांचे शिक्षण, हाऊस बिल्डिंग, घरांचे बांधकाम, बिझनेस, व्यवसाय, ॲग्रिकल्चर, शेती. You have to be regular service habit. नियमित बचत करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. This is because small saving go a long way and you can use them anytime. कारण ही छोटी बचत पुढे जाऊन मोठी रक्कम बनते आणि आपल्याला त्याचा कधीही उपयोग करता येतो. If you make this saving in a bank,
your money will not only stay safe but also increase. ही बचत जर आपण बँकेमध्ये केली तर आपला पैसा सुरक्षित तर राहतोच, शिवाय या पैशांमध्ये वाढ देखील होत असते. The bank runs various activities. बँकेमध्ये वेगवेगळे उपक्रम चालतात. ओपनिंग अ बँक अकाउंट, बँक खाते उघडणे. डिपॉझिटिंग मनी इन द बँक, बँकेत पैसे जमा करणं. विड्रॉल मनी फ्रॉम द बँक, बँकेतून पैसे काढणं. कीप ज्वेलरीज और इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स इन अ बँक लॉकर, बँकेच्या लॉकरमध्ये दागिने किंवा महत्वाचे कागदपत्र ठेवणे. सेंडिंग युअर मनी टू समवन एल्स बँक अकाउंट, आपले पैसे दुसऱ्याच्या बँक खात्यात पाठवणं. डिफरंट टाइप्स ऑफ सेव्हिंग्ज आर फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट एक्सेट्रा. वेगवेगळ्या प्रकारच्या बचती करणं म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट, मुदत ठेव, रिकरिंग डिपॉझिट, आवर्ती ठेव इत्यादी. टेकिंग अ लोन फॉर अ हाऊस और अ व्हेकल, घरासाठी किंवा वाहनासाठी कर्ज घेणे. ऑल सच ट्रान्झॅक्शन्स आर डन ऑन अ डेली बेसिस इन द बँक, अशा प्रकारचे सर्व व्यवहार बँकेत रोजच चालतात. With the advancement of technology, with the help of internet and internet banking, you can do most of these transactions from home. तंत्रज्ञानाने किती प्रगती केली आहे. इंटरनेटच्या मदतीने आणि इंटरनेट बँकिंगच्या सहाय्याने तुम्ही यातील बरेचसे व्यवहार घरी बसूनच करू शकता. You don't have to go to the bank and stand in line. त्यासाठी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नसते. In the above picture, who are the people shown to be using bank services? वरील चित्रात कोणकोणत्या व्यक्ती बँकेशी व्यवहार करताना दाखवल्या आहेत. ट्रेडर्स, बिझनेसमॅन, व्यापारी. इंडस्ट्रियलिस्ट, प्रोफेशनल्स, उद्योजक, व्यावसायिक. वुमेन्स सेव्हिंग ग्रुप, महिला बचत गट. फार्मर्स, शेतकरी. स्टुडंट्स, विद्यार्थी. व्हॉट डज द सिम्बॉल ऑन द बॅग इन द सेंटर स्टँड फॉर? मधोमध दाखवलेल्या थैलीवरील चिन्ह कशाचे आहे? इंडियन करन्सी, रुपीज, भारतीय चलन रुपयाचे. व्हॉट डू द एरोज इन द अबव पिक्चर टेल यू? वरील चित्रातील बाणामुळे काय समजते? फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स, आर्थिक व्यवहार. To use banking services, one has to open an account in bank. बँकेचे व्यवहार करण्यासाठी बँकेत खाते उघडावे लागते. We need the following documents or papers to open a new bank account. बँकेत नवीन खाते उघडताना खालील कागदपत्रांची आवश्यकता असते. फर्स्ट, प्रूफ ऑफ रेसिडेन्स, पत्त्या संदर्भात पुरावा. रेशन कार्ड, इलेक्ट्रिसिटी बिल, वीज बिल, टेलिफोन बिल, डोमिसाइल सर्टिफिकेट, रहिवाशी दाखला, आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र. सेकंड, प्रूफ ऑफ आयडेंटिटी,
ओळखीचा पुरावा, आधार कार्ड, वोटर आयडेंटिटी कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, any other proof suggested by the bank besides a reference from another customer who is an account holder. बँकेने सुचवलेल्या पुराव्यांपैकी एक तसेच खातेदार असणाऱ्या ग्राहकांचा संदर्भ. टाइप्स ऑफ बँक अकाउंट्स. बँक खात्याचे प्रकार. देअर आर 2 टाइप्स ऑफ बँक अकाउंट. बँक खात्याचे 2 प्रकार आहेत. फर्स्ट, सेविंग अकाउंट बचत खाते. सेकंड, करंट अकाउंट चालू खाते. फर्स्ट, सेविंग अकाउंट बचत खाते. A saving account is meant to endorse a habit of saving money. सर्वांना बचतीची सवय लागावी याकरता बचत खाते असते. An account holder can deposit money in the saving account when money is available. खातेदार त्या खात्यात उपलब्धतेनुसार रक्कम जमा करू शकतो. He or she may also withdraw or take out some money from that account occasionally if needed. जरुरीप्रमाणे त्यातून तो काही वेळा रक्कम काढू शकतो. Banks give an interest of 4% to 6% on the money in the saving account. बचत खात्यामध्ये असलेल्या रकमेवर बँका 4% ते 6% व्याज देतात. The customer gets facilities like your passbook, checkbook, ATM card, mobile banking, SMS banking, internet banking, etc. to operate the account. बचत खात्यावर व्यवहार करण्यासाठी खातेदारास पासबुक, चेकबुक, ATM कार्ड, मोबाईल बँकिंग, SMS बँकिंग, इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा मिळतात. सेकंड, करंट अकाउंट चालू खाते. There is another kind of bank account called a current account. बँकेत चालू खाते असाही एक प्रकार असतो. Money can be withdrawn from it any number of times, but one does not get any interest on the amount in this account. त्यातून कितीही वेळा रक्कम काढता येते, पण त्या खात्यातील रकमेवर व्याज मिळत नाही. टू गेट मोर इंटरेस्ट वी हॅव टू कीप अ फिक्स्ड अमाउंट इन अ बँक फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम. वी कॅन अवेल ऑफ फॅसिलिटीज लाईक द फिक्स्ड डिपॉझिट FD or recurring deposit RD schemes for that purpose. अधिक कालावधीसाठी ठेव ठेवल्यावर जास्त व्याज मिळण्यासाठी मुदत ठेव, त्यालाच आपण FD फिक्स्ड डिपॉझिट, आणि आवर्ती ठेव ज्याला की आपण RD रिकरिंग डिपॉझिट असं म्हणतो, अशा सोयी उपलब्ध असतात. Deposit and withdraw slips. We have to fill in certain printed slip to deposit money in an account or to withdraw it. बँकेत पैसे भरण्याकरता तसेच बँकेतून पैसे काढण्याकरता विशिष्ट छापील नमुन्यात फॉर्म भरावा लागतो.
deposit slip, withdraw slip. Every bank has its own different forms, but the information to be given in it is same. प्रत्येक बँकेचा फॉर्म वेगळा असतो, तरीही त्यात भरायची माहिती सारखीच असते. Let's we learn calculation of interest and simple interest in next part. व्याजाची आकारणी व सरळ व्याज आपण पुढील भागात शिकूया.